सुप्रभात मित्रांनो. तर मी आकाश निधन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या किस ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपला आहे डे 2. कारण की कालसुद्धा आपण फिरायला गेलो होतो. काल आपण लेण्याद्री फिरलो, ओझरचा गणपती फिरलो, त्याच्यानंतर शिवनेरी देखील जायचं होतं, पण आपला तो प्लॅन कॅन्सल झाला कारण की खूप जास्त टाईम झाला होता आपल्याला ऑलरेडी आणि आपल्याला लवकरात लवकर घरी यायचं होतं. त्याच्यामुळे आपण तो प्लॅन कॅन्सल केला. तो पुन्हा कधीतरी करूयाच आपण शिवनेरीचा प्लॅन. तर आज आपण चालू आहोत भीमाशंकरला. डायरेक्टली भीमाशंकर करायचं, त्याच्यानंतर बघूयात कुठे फिरायचं वगैरे. तर आता वाजलेत 8. तर मस्तपैकी आता नाश्ता वगैरे करूया, आंघोळ वगैरे करून मग आता आपण डायरेक्टली बाईक राईडवरती भेटूया. रस्ता खतरनाक आहे, तुम्ही विश्वास नाही करणार, खूप जास्त खतरनाक आहे. काल आम्ही आलो तर रस्ता तुम्हाला दाखवता आला नाही कारण की खूप जास्त टाईम झाला होता. तर आता जाताना तुम्हाला रस्ता दाखवतो. आणि जबरदस्त थंडी पडली, जबरदस्त. तुम्ही असे डोळे बघू शकतात कसले यार थंडी इथे. तर आपण डिरेक्टली आता भीमाशंकरला निघूया नाश्ता वगैरे करून. भीमाशंकर पाहायला गेलं तर माझ्या घरापासनं अगदीच 20 ते 25 किलोमीटर अंतरावरच आहे. आणि आता तर शॉर्टकट रस्ता झाल्यामुळे सगळीजण तर इथूनच जातात. रस्त्याचं काम थोडं थोडं चालू आहे, हळूहळू चांगला रस्ता बनतोय. कुठेतरी अगदीच खराब रस्ता आहे. खरं तर घरातून आम्हाला सांगूनच पाठवलं होतं की कुठे थांबू नका, कारण की आमच्या इथे सुद्धा बिबटे वगैरे निघतात. घनदाट जंगल असल्या कारणामुळे आम्ही देखील थांबलो नाही जास्त तिथे कुठे. एवढं ऊन पडलेलं असताना देखील त्या रस्त्यावरती एवढीच थंडी होती की आम्ही गाडी एकदम स्लो 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 चालवत चाललेलो. खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासूनचे हे प्लॅन होते आणि ते सक्सेस होत होते, त्यामुळे खूपच आनंद होता. पुढे जाताना एक अगदीच वेगळा टनल लागला, पूर्ण झाडांनी वेढलेला टनल. ब इथवर लाईन असते ह्याच्या बाहेर पार. जाने का रास्ता तसं तर मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ वगैरे काही घेऊ शकलो नाही. ते आता बऱ्याच मंदिरामध्ये तसं झालेलं आहे. भीमाशंकरची थोडक्यात माहिती सांगायचं गेलं तर भीमा नदीचा उगम इथेच होतो. शिवाने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केल्यानंतर येथे वास्तव्य केले, म्हणून या स्थानक पवित्र मानले जाते. हे मंदिर सुमारे 13व्या शतकात बांधलेले असून भीमाशंकरच्या बाजूलाच आमची कुलदैवत देवी सुद्धा आहेत. सो तिच्या दर्शनासाठी सुद्धा आम्ही गेलो. कळमजाई देवी. सध्या लाईट गेलेली होती त्यामुळे कोणीच नव्हतं तिथे. आम्ही म्हटलं दर्शन तरी घेऊन जावं, म्हणून आम्ही गेलो. मंदिरात फक्त पुजारी काकाच होते, त्यामुळे त्यांना आम्ही ओटी भरायला दिली आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. थोडंसं भीमाशंकर एक्सप्लोअर करायला निघालो. तर दर्शन खूप मस्त झाले. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही त्याच्यामुळे नाही काढले. आता दर्शन एकदम मस्त, गर्दी बिर्दी काहीच नव्हती. आता आपण जाऊया इथून कोकणकडा बघायला. तिथे आहे तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो तिकडून.
चलो कोकण कडा झाला, आता दुसरीकडे जाऊया. मस्त व्ह्यू होता एकदम, म्हणजे पूर्ण दिसतंय. तर इथून जाऊया आपण दुसरीकडे. अजून 2-3 पॉईंट आहेत, तेवढे करायचे घरी निघायचं. एकदम घनदाट जंगल आहे, काहीच नाही, आवाज नाही कसला, काय नाही. तुम्ही ऐकू शकता सगळे छोट्या छोट्या किड्यांचा आवाज आहे. तर आता फक्त 300 मीटर राहिले, थोडंसं 15 मिनटात आपण पोचून जाऊ. ठीक आहे, तिकडे जाऊन बघूया अजून काय काय. तिथं मला वाटतं पाण्याचा वडाच आहे हा पूर्ण. आपण आलोय ते सांगून जाण्यासाठी अशी दगड असतात. किला था, किला है उसका नाम, वो पानी था और अंदर पानी से ही जाता है और महालक्ष्मी का मंदिर. पाऊण तासाच्या ट्रेक नंतर आपण येऊन पोचलो आहोत नागपाणी पॉइंटला. आणि इथे तुम्हाला समोर दिसत असेल तर पदरगड दिसत आहे, पूर्णतः क्लिअर. तो पण खरं म्हणजे पाण्याची बॉटल आणली नव्हती, त्याच्यामुळे इथपर्यंत यायला फर्स्ट टाइम आमची वाट लागलेली होती. कसं वाटलं? कसं वाटलं? 5 मिनटं काय तुला सांगू, बिन पाण्याची. तर मित्रांनो, आपण इथून नागपाणीचं बघितले, व्ह्यू मस्त होता. आणि आम्ही आलो बिना पाण्याचं, त्याच्यामुळे आता तहान लागलेली आहे. पहिल्यांदा असं झाले, आम्हाला नव्हतं माहिती एवढा टाईम लागेल. आता खाली पटकन उतरूया, पहिलं पाणी पिऊया थोडं तरी. तिथनं एक वाट आहे, तिकडनं लवकर उतरू. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आपला हा आजचा छोटासा ब्लॉग? जास्त काय नाही, भीमाशंकर फिरलो, कोकण कडा बघितला आणि नागपाणी व्ह्यू पॉईंट बघितला. आणि आता असं जंगलातून चाललो आहोत परत रिटर्न खाली. आणि चांगला होता तसा, आज गर्दीसुद्धा नव्हती. मेन गोष्ट, भीमाशंकरला आज गर्दी नव्हती, त्यामुळे डायरेक्ट दर्शन भेटलं आपल्याला. सकाळी लवकरच यायचा प्लॅन होता, पण उठलो नाही सकाळी, थंडी असल्या. तसंच घरी जाताना आपल्याला हा सनसेट लागलेला होता, तुम्ही बघितला असेल तर. आपली ट्रिपची सुरुवात सनराईजनी झाली होती आणि आता ट्रिपचा एंड सनसेटनी झालेला होता. तर खूप म्हणजे खूप बरं वाटलं 2 दिवस या ट्रिपचा. तुम्हाला देखील आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला कसे वाटले आपले 2 दिवसाचे हे ब्लॉग. आणि